आजच्या आपल्या भयकथेचं नाव आहे चकवा आणि या कथेचे लेखक आहेत कलीम तांबोळी. चला तर मग कथेला सुरुवात करूया. बाप्या ऐकलं का, उगाच रिस्क कायला घेतो. बाप्याचा हात धरून त्याला खाली बसवत नाऱ्या म्हणाला, नाऱ्या लका रिस्क त्यात असती ज्यात धोका असतो. ह्याच्यात काय धोका आहे? अरे येड्या, आमचं नाना सांगायचं, त्यांच्या बापाच्या टायमाला एक देवऋषी होता. तो त्या झाडाखाली भूतांचा बाजार लावायचा आणि त्यांच्यासोबत कुस्त्या बी करायचा. त्याला मंत्र येत असल्यामुळं भूत तो सांगल ते करायची. तू येड्यागत करू नको का. ही गोष्ट तुला आज्यानं सांगितली बरोबर, आणि त्याला त्याच्या बापानं सांगितली, आणि त्याला रे कोणी सांगितली? बाप्या हसत बोलला, अय नाऱ्या, आता ह्यो जातो म्हणतोय तर तू तंगडं काय होलमध्ये घालतो रे. जाऊ दे त्याला, मग खरं खोटं आपल्याला बी कळलंच की. कुंभाराचा गण्या म्हणाला, वा रे वा, तुला खरं खोटं काय हे बघायचंय ना, आणि त्याच्यासाठी बाप्याला लिटमस पेपर करतोस वय रे तू जा की मग. ओ शास्त्रज्ञ, आमचा लिटमस लालचा लालच आहे, तुम्ही का पिवळं व्हायला लागलाय पण. आण्यानं पंच हाणला तशी सगळेच फिदी हसायला लागली. बाप्या, तू माझं ऐकणार आहेस का नाहीस तेवढं सांग. नाऱ्यानं काकुळतीला येऊन विचारलं. आईला नाऱ्या, लका तुला माहिती आहे मी असलं काय मानित नाही. बित्यापाटी ब्रह्मराक्षस असतोय भावा, आणि आपण भित्रे नाही. आणि अजून एक, भूत खेत सब झूट आहे हे मला सिद्ध करायचं आहे. त्यामुळं मी चॅलेंज घेतलंय फिक्समध्ये. आता नाऱ्याचा नाईलाज झाला. नाऱ्या कातावून जाऊ लागला. अय भावा, पै जिंकल्यावर उद्या पार्टीला ये बरं का. बाप्या हसत मोठ्याने म्हणाला. बाप्या आणि नाऱ्या हे दोघे जिगरी दोस्त होते, पण दोघांचेही स्वभाव कमालीचे विरुद्ध. नाऱ्या भूत, करणी, भानामती, देवदेवऋषी मानणारा प्रचंडच अंधश्रद्धाळू, तर या उलट बाप्या, त्याचा कशावरच विश्वास नव्हता. तो अगदी देवसुद्धा मानत नव्हता, अगदी नास्तिक होता. नाऱ्या दर अमावस्येला म्हसोबाला कोंबडं कापायचा. ते खायला मात्र न चुकता बाप्या जायचा. म्हसोबाच्या पुढं ठेवलेलं अंड घरी नेऊन खायचा. त्याच्या समोरचा लिंबू कालवनात पिळून खायचा. एखाद्या ठिकाणी कुणी उतारा टाकलेला असेल तर त्यावरचा नारळ सुद्धा तो फोडून खायचा. नाऱ्या याच्या पूर्ण उलट. घरी कुणी आजारी पडलं तर देवऋषी गाठून इलाज करायचा. भूताना तर जाम घाबरायचा. रात्री बेरात्री त्याला कसले कसले आवाज यायचे. एकदा उसाच्या रानात रात्री बारी देत होता आणि अचानक पाणी बंद झालं. लाईट तर गेलेली नव्हती, मग पाणी का गेलं? मोटारीनं पाणी सोडलं की काय, म्हणून हा विहिरीकडे निघाला. जसजसा तो विहिरीच्या जवळ जात होता, तो सोबतच कानोसाही घेत होता की मोटरीचा आवाज येतोय की नाही. पण अगदी विहिरीवर पोहोचेपर्यंत मोटरीचा आवाज आलाच नाही. म्हणजे मोटर बंद झाली होती. आईला, लाईट तर गेली नाही, मग मोटर कशी काय बंद झाली? त्यानं मनाशीच विचार केला. त्याच्या मनात एक शंका आली की रानात घुशी खूप झाल्या आहेत. एखाद्या घुशीनं वायर कुरतडली असेल, चेक केली पाहिजे. त्यानं गडबडीत बॅटरीच आणली नव्हती. आता अंधारातच अंदाजानं त्याला विहिरीत उतरावं लागणार होतं. रात्र अमावस्येची नसली तरी अंधार खूप होता, पण नाऱ्याला सगळं सरावाचं असल्यानं तो डोळे झाकून सुद्धा विहिरीत उतरू शकत होता. तो आधी लाईटच्या बोर्डपाशी गेला. वायरी ओढून बघितल्या. कनेक्शन तर फिट होतं. त्यानं बोर्डाचं झाकण लावलं.
आणि विहिरीकडे वळाला. अचानक बोर्डाचं झाकण आपोआप उघडलं. वारं नाही, काय नाही, आणि झाकण आपोआप कसं उघडलं असा विचार करत तो झाकण लावायला वळला. तेव्हा विहिरीत अचानक काहीतरी पडलं. नाऱ्याच्या अंगावर भीतीने सर्रकन काटा आला आणि एवढ्यात मोटर चालू झाल्याचा आवाजही त्याला आला. नेमकं काय होतंय हेच त्याला कळेना. वेळ काय असावी याचा अंदाजही येईना. आता तर त्याची भीती अजून वाढली होती. छातीचा आवाज तर शेजारच्या माणसालाही ऐकू यावा. थोड्या वेळाने पुन्हा मोटर बंद झाली. नाऱ्याचा घसा कोरडा पडला, कारण गावात लाईट दिसत होती आणि इथे वेगळंच काहीतरी घडत होतं. आता पुन्हा पाण्याचा आवाज आला, पण यावेळी पाण्यात काही पडलं नव्हतं, तर काहीतरी पाण्यातून बाहेर आलं होतं. नाऱ्याच्या मनात पळायचा विचार आला, पण जणू त्याचे पाय कुणीतरी घट्ट धरून ठेवले होते. त्याला जागचं हलताही येईना. विहिरीत आता बांगड्या किणकिणत होत्या. वाऱ्याची बारीक झुळूक आली. तशी नाऱ्याला वाटलं की कुणीतरी कानापाशी शीळ घातली आहे म्हणून. त्याचं अंग भीतीने थरथर कापत होतं. नाना तऱ्हेचे विचार त्याच्या मनात येत होते. आता बांगड्यांच्या आवाजात घुंगरांचा आवाजही मिसळला. छुमछुम आवाज करत कोणीतरी विहिरीतून वर येतंय. विहिरीत अंधुक प्रकाशात काहीतरी दिसायला लागलं. आता नाऱ्याचे डोळे फिरले. बुबुळ जणू बाहेरच पडतील असं वाटलं. ओरडावं म्हटलं तर घशातून आवाज सुद्धा निघेना. जिभेला लकवा मारल्यासारखं झालं. प्रकाश आणि आवाज वर चढत होता. हळूहळू कुणीतरी विहिरीतून बाहेर येत होतं आणि नाऱ्या बघण्याशिवाय काहीच करू शकत नव्हता. छुमछुम किनकिन असा आवाज करत विहिरीतून एक आकृती बाहेर आली. तिच्या हातात मेणबत्त्या होत्या. मोठीच्या मोठी ज्योत होती, पण ज्योत वाऱ्याने जराही हलत नव्हती. नाऱ्याला त्या बाईचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता. पिवळसर रंग, काळे भोर डोळे, काळेच होते, त्यात पांढरा भागही नव्हता. लांब सडक केस, केस पार जमिनीवर लोळत होते. लालसर ओठ, कपाळावर भलं मोठं कुंकू, जुन्या रुपयाच्या नाण्या एवढं. हिरवीगार साडी नेसलेली ती बाई विहिरीच्या काठावर येऊन उभी राहिली. नाऱ्याचे डोळे बाहेर पडायची वेळ आली. वाऱ्याचा वेग वाढला. धूळ उडायला लागली. वाऱ्याबरोबर तिचे केसही उडू लागले. अरे, पण हे काय? हेच केस मागून पुढे कसे काय उडायला लागलेत? आणि हातातली मेणबत्ती का विझत नाहीये? विझायचं राहू द्या, पण तिची ज्योत या भरभरणाऱ्या वाऱ्यासह थोडीही हलत नाहीये. नाऱ्याचं तोंड सताड उघडं होतं. त्यात माती जायला लागली होती. तो तोंड बंद करायचा कसोशीनं प्रयत्न करत होता. त्याचा जीव गुदमरायला लागला. बाई आता खूपच भेसूर दिसू लागली. ती एकटक नाऱ्याकडे बघत होती. एवढ्या भयानक वेळी नाऱ्याला अजूनही गोष्ट जाणवली. या बाईच्या डोळ्यांना पापण्याच नाहीत. तिच्या साडीचा पदर मागे आणि केस मागून पुढे वाऱ्यावर नाचत होते. हिच्या एका हातात मेणबत्ती आहे, मग दुसरा हात कुठे? हा विचार नाऱ्याच्या मनात यायला आणि तिनं आपला दुसरा हात पुढे करायला. एकच क्षण तिचा दुसरा हात नाऱ्याच्या दिशेनं पुढे येत होता. तिच्या तोंडातून एक विचित्र आवाज बाहेर पडला, जणू कोणीतरी किंकाळी फोडली असावी. तिनं हातातली मेणबत्ती सोडली, पण ती खाली पडली नाही, तशीच तरंगत राहिली. तिचा भेसूर चेहरा आता आणखीनच भयानक करणारा होता. दुसरा हात नाऱ्याच्या छातीवरून फिरवत ती म्हणाली, भिवू नको, तुला कळायचं बी नाही. मी तुझं काळीज काढलेलं, तुला जास्त त्रास नाही व्हायचा.
हा गड्याचा आवाज की बाईचा? आणि हिचे दात नेमके काळे कसे? मागचा हात मान सोडून आता नाऱ्याच्या पाठीवर फिरत होता आणि पुढचा हात छातीवर. आहा, तुझं काळीज लईच उड्या मारतंय. खायला मज्जा येईल आणि तुझं गरम रक्त पिऊन ताण भागवते मी आज. लई दिवसापासनं ताजं खाल्लं नाही र. मेलेली कुत्री मांजरं खाऊन कंटाळा आला बघ नाऱ्याला. पण हे काय ऐकतोय तेच समजेना. कान काम करत होते पण मेंदू मात्र बधीर झाला होता. नाऱ्याने डोळे बंद केले आणि त्याच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी बाहेर आली. त्याच्या छातीवर कुणीतरी ठोसा दिल्याची त्याला जाणीव झाली. तो गरगर फिरून खाली पडला आणि त्याची शुद्ध हरपली. किती वेळ गेला माहीत नाही. तो जागा झाला. त्याने डोळे किलकिले करून पाहिले तर समोर बाप्या होता. आबा, नाना, अक्का सगळे होते. म्हणजे आपण घरात आहोत तर. ती हडळ कुठे गेली? नाऱ्या तापानं फडफडत विचार करत होता. सगळं अंग मातीनं भरलं होतं. नाकातोंडात अजूनही फुफाटा अडकलेला होता. काकाजी देवरशी काहीतरी पुटपुटत त्याच्या हातात दोरा बांधत होते. बाप्या आबाला काहीतरी सांगत होता. डॉक्टर, दवाखाना, असं काहीतरी. नाऱ्यानं डोळं उघडलेलं बघून सगळे त्याच्या भोवती जमले आणि कुणी कुणी काय काय विचारायला लागले. आबा जोरात ओरडला, अरे लका, तो अजून जाग्यावर आलेला नाही. सांगा सगळं. जरा हुशारी येऊ दे त्याला. नाऱ्या, लका काय झालतं? मातीत का पडला होतास तू? बाप्यानं काळजीनं विचारलं. हडळ, एकच शब्द आणि पुन्हा त्याची शुद्ध हरपली. काकाजी पुढं सरकला तसा बाप्या म्हणाला, काकाजी बास झाला आता. बंद करा तुमची थेर. आणि आबा, तुम्ही बी आता काय बोलायचं नाही. मी नाऱ्याला दवाखान्यात नेणार. लय झाली तुमची नाटकं. सच्चा गाडी घेऊन आला होता. दोघांनी नाऱ्याला उचलून गाडीत टाकला. आबा काहीच न बोलता गाडीत बसला आणि सोबत अक्काही आली. काकाजीनं आपला बाडबिस्तरा गुंडाळला आणि बाहेर पडला. तसा सच्चानं गाडीला स्टार्टर मारला आणि धुराळा उडवत नांदगावकडे निघाला. तर पैज अशी होती की अमावस्येच्या रात्री 12 वाजता स्मशानातल्या त्या वाड्याच्या झाडाला खिळा ठोकून यायचं आणि जो कोणी पैज मारेल त्याला पाहिजे त्या हॉटेलात पाहिजे ते खाण्याची पार्टी मिळणार. बाप्या पैज मारायला तयार झाला. नाऱ्या याला विरोध करत होता कारण त्याचा अनुभव होता. बाप्या आणि त्याचं नातं मैत्रीच्या पलीकडचं असल्यानं त्याला बाप्याची काळजी वाटत होती. बाप्यालाही ते कळत होतं. पण पैज मारून त्याला नाऱ्याच्या मनातली ही भीती घालवायची होती. दोघेही एकमेकांची काळजीच करत होते. ते वडाचं झाड जटा सोडून ध्यानस्थ बसलेल्या कोणी योग्यासारखं दिसत होतं. नेमकं हे कधी आणि कुणी लावलं हे कुणालाच माहीत नव्हतं. प्रत्येक म्हातारा त्याच्या लहानपणापासून हे झाड असंच आहे हे सांगायचा. काही जणांनी त्यावर अनेकदा भूतं बघितली होती आणि नाऱ्याच्या आज्याकडं तर त्या झाडाच्या आणि त्यावरच्या भूतांच्या गोष्टींचा खजिनाच होता. म्हातारं अनेकदा त्या गोष्टी सांगायचं. त्याचाच परिणाम नाऱ्यावर झाला होता. एकदा नाऱ्या रात्री लघुशंकेला उठला आणि त्याला अंधारात कुणीतरी मानेने खुणावून बोलवतंय अशी सावली भिंतीवर दिसली. नाऱ्याची पाचावर धारण बसली. उठून पळताना त्याच्या लक्षात आलं की आबाला पाय आखडून झोपायची सवय असल्यामुळे त्याच्या गुडघ्याची सावली ती होती. पण घाबरला मात्र तो जाम. कोण म्हणायचं रोज रात्री वडावर भूतं मुक्कामाला असतात, तर कोण म्हणायचं दर अमावस्येला त्यांचा बाजार या झाडाखाली भरतो. वेगवेगळ्या प्रकारची भूतं इथं बाजाराला येतात. कुणाला हात नसतात, कुणाचे पाय तुटलेले असतात, कुणाचे डोळे तोंड गायब असतं, कुणाचे डोळे बाहेर पडलेले, तर कुणाला मुंडकच नाही. काही सुंदर दिसणाऱ्या घातकी हडळी
मुंजा, खैस, चेटकिनी, झोटिंग, वीर, लावसट, खुन्या, पायंगी, चकवा, नाना तऱ्हेची भूतं इथं जमा होतात आणि ज्यांना तंत्रमंत्र माहीत आहेत ते लोक यांना काबूत ठेवून त्यांच्या करवी हवी ती कामे करून घेतात आणि एखादा साधा भोळा माणूस जर का यांच्या तावडीत सापडला तर हे त्याचे हाल हाल करतात आणि अशा बाजारात बाप्या स्वतःहून जाणार होता. तो अमावस्येचा दिवस अगदी उद्यावर आला. पोरांनी सगळी तयारी करून ठेवली होती. स्मशानात मटण नेलं तर भूतं लवकर लागतं म्हणून हटकून त्यांनी पावशेर मटण आणलं होतं. ते घेऊन बाप्या जाणार होता. दुपारी जाऊन झाडाला एका ठिकाणी खून करून आले. त्याच ठिकाणी खिळा ठोकायचा होता आणि खिळ्याला हिरवा रंग पण दिला. आधीच खिळा ठोकू नये म्हणून. रंगाचं बाप्याला माहीत नव्हतं. या भानगडीबद्दल गावातील कोणत्याच ज्येष्ठ माणसाला कळणार नाही याची खबरदारी सगळ्यांनी घेतली होती. नाहीतर त्यांनी हे करूच दिलं नसतं. नाऱ्या कुणाला सांगण्याची शक्यता होती पण बाप्यानं त्याला शपथ घातली होती. त्यामुळे नाऱ्याला एक अनामिक भीती वाटू लागली. काहीही झालं तरी बाप्या त्याचा जिवलग मित्र होता. भले त्याचा कशावर विश्वास नव्हता, तो खूप धाडसी होता, पण तरीही नाऱ्याला फक्त आणि फक्त धोकाच दिसत होता आणि मित्राला असं धोक्यात घालणं त्याला मान्य नव्हतं. तो तडक काकाजीच्या घरी गेला. काकाजी त्याच्या शेतातच वस्तीला असायचा. गावातल्या बारक्या किड्याला सुद्धा त्याचं घर माहीत होतं. कुणाला काही अडचण आली की काकाजी ती सोडवत असे. अनेकांची भूतं त्यानं उतरवली होती. कैक झाडं खाली करण्याचा त्याचा अनुभव होता. लोक म्हणायचे त्याला अनेक मंत्र येतात आणि त्यांच्या मदतीने तो भूतांना ताब्यात ठेवतो. खूप लांबून काही लोक त्याच्याकडे बायंगी विकत घेण्यासाठी येतात. हे भूत मालकासाठी काहीही करतं बरं का. लोक हेही म्हणायचे की त्याच्या तळघरात त्यानं अनेक भूतं बांधून ठेवली आहेत. कधी कधी काकाजी त्यांना मारतो तेव्हा ते मोठमोठ्याने रडतात. अनेकांनी त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकला होता पण प्रत्यक्ष बघणारा मात्र कुणीच नव्हता. कारण काकाजी आपल्या तळघरात कधीच कुणाला येऊन देत नसे. भर दुपार, रणरणत ऊन, भरारा वारं सुटलेलं, जणू त्याच्याही मागे भूत लागलंय. तेही जीवाच्या आकांतानं वाट फुटेल तिकडे पळतंय. बापरे, या वावटळीत पण भूतं असतात म्हणे. किती उंच गेली ही वावटळ. नाऱ्यानं ओढा ओलांडला. समोर काकाजीची वस्ती दिसत होती. मातीच्या सारवलेल्या भिंती आणि पाचट टाकून शाकरलेलं छप्पर. गेल्या वर्षी पावसाळ्यात ते शाकरलेलं, त्यामुळे आता ते दुधाळ पानसट काळाभोर पडलेलं. ऊन वारा पावसानं त्याची पार रया गेलेली. पाचट अस्ताव्यस्त विस्कटलेलं. त्या छपरामागं एक लिंबाचं झाड होतं. उन्हाळा असल्यामुळं ते हिरवगार झालं होतं आणि छपराला असलेलं दार लाल भडक हिंगुळानं रंगवलेलं. हे दृश्य खूपच विचित्र आणि भयानक दिसत होतं. कोणी बाई केस अस्ताव्यस्त मोकळे सोडून कपाळावर भलं मोठं कुंकू लावून हिरवागार शालू नेसून बसली की काय असं वाटत होतं. नाऱ्या घराच्या अंगणात आला. तिथे गेल्याबरोबर त्याच्या अंगावरून एक सरसरून काटा आला. एक अनामिक भीती त्याच्या मनात दाटून आली. अशात एक काळभोर कुत्रं त्याच्याकडेच बघत झाडाच्या बुडाखाली बसलेलं. ते नुसतंच नाऱ्याकडे बघत होतं. नाऱ्याला कुत्रांची जाम भीती वाटे. कुत्राला म्हणे भूतं दिसतात. काकाजी, नाऱ्यानं आवाज दिला. आतून कुणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. लिंबावर एक कावळा येऊन बसला तसाच पटकन उडाला. जणू त्याला कसलासा चटका बसला. त्या झाडाभोवती त्यानं 2 घिरट्या मारल्या आणि पुन्हा एकदा एका फांदीवर बसला आणि कावकाव करू लागला. नाऱ्याला त्याच्या आवाजात काकाजी असंच ऐकू आलं. ते कुत्रं आता कावळ्याकडे बघून भुंकत होतं.
कावळा कुत्र्याकडे मान हलवून बघत होता, जणू कुत्र्याला खिजवतच होता. कुत्रा जोरजोराने पायाने माती उकरत होता. वातावरण भेसूरच झालं होतं. ओ काकाजी, नाऱ्यानं पुन्हा हाक मारली. यावेळी दरवाजा उघडला. अंगात कोपरी आणि गुडघ्यापर्यंत धोतर, पांढरी लांब दाढी, डोक्याचे लांब लचक केस आणि हातात कायम काठी, असा साधासुद्धा काकाजी. पण त्याचे डोळे कायम लाल असत आणि त्याची नजर अशी भेदक की समोरच्याला भीतीच वाटे. त्यात त्याच्या दंतकथा. कारण आर्या, आज माया का दवाखान्यात गुण पडला नाही जणू. काका, अरे तवा मी आज जाग्यावर होतो का लका? मलाच काय कळत नव्हतं. तू मला सांग, मी काय तुझ्याकडे आज पहिल्यांदा आलोय का? ते बी हायच म्हणा. या आतमध्ये. काकाजीनं तिथंच पाठ फिरवली आणि आत शिरला. मागोमाग नाऱ्याही गेला. आत जरा धुरकट वाटत होतं. नुसताच लोबान जळालेला त्याचा सुगंध येत होता. बाहेर ऊन मी म्हणत होतं, पण इथे आत मात्र गार वाटत होतं. काकाजी, आज चांगलं गार वाटतंय राव. मग र तो संबंध बसवलाय की लिंबावर. तो छप्पर गरम होऊच देत नाही. तशी ताकीदच आहे त्याला. जर का छप्पर गरम झालं तर मी गरम होईल, आणि मी गरम झालो की 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 करत हसत काकाजी म्हणाला, गप्पैला का, मला भ्या वाटतंय आणि तू असलं काय तर सांग. बरं, उद्या बाप्या जाणार आहे म्हण. नाऱ्या उडालाच. याला कसं कळलं? डोळे मोठाले करून त्यानं काकाजीकडे बघितलं. अरे तो कावळा, तो मला सगळ्या मुलकातल्या बातम्या सांगतो बघ. काकाजी आता गप. काय मी बंडल मारू नको. तुला आमच्यापैकीच कोणीतरी सांगितलं असणार म्हण कावळा सांगतोय. नाऱ्या, नका माझ्यावर विश्वास हाय तुझा, आणि तरी बी तुला खोटं वाटतंय. काकाजीनं नाऱ्याकडं विचित्र नजरेनं बघितलं. डोळे मिटले आणि काहीतरी पुटपुटायला लागला. एखादा मिनिट झाला असेल. बाहेर कावळा ओरडायला लागला. काकाजीचे डोळे बंदच होते. तो बोलायला लागला, बाप्या ऐकलं का? उगाच रिस्क खायला घेतो. नाऱ्या, लका रिस्क त्यात असती ज्यात धोका असतो. ह्याच्यात काय धोका? त्या मित्रांमधलं झालेलं सगळं संभाषण काकाजीने जसंच्या तसं नाऱ्याला बोलून दाखवलं. आणि डोळे उघडून हसत काकाजी बोलला, आता तू का आलायस सांग? माझ्या हिमत्या दुसऱ्या कामात गेलाय, नाहीतर हे बी त्यानं सांगितलं असतं. काकाजी, लका तू पोचलेला आहेस, मला माफ कर. मला बाप्याची काळजी वाटत होती. तो कुणाचं बी ऐकत नाही. तो जाणारच म्हणतोय. त्याच्यासाठी मला काहीतरी दे. त्याला इजा होऊ नये म्हणून काहीतरी कर. नाऱ्याच्या शब्दात काळजी जाणवत होती. नाऱ्या, आला का उद्या आमुषा? तिथे त्यांचा बाजार असतो. त्यात काय एका जातीचं भूत असणार का? प्रत्येक भूतासाठी वेगवेगळा उपचार असतो र. काकाजी तंबाखू हातावर घेत म्हणाला. मग र, आता काय करायचं? काकाजीने तंबाखू चोळून त्यावर थाप मारली. चिमटीत तंबाखू घेऊन हातात उरलेला भुगा खाली टाकला आणि खालच्या ओठात तंबाखू ठेवली. मुश्किलीने एखादा मिनिट गेला असेल, पण नाऱ्याला तास झाल्यासारखं वाटलं. सांग की लका, तंबाखू तरी सुकानं खाऊ दे की लका. दम, जरा आलोच मी. खाली चालला काय? मी येऊ का? बसतो का गप? तुझा लिटमस पिवळा झाला तर भूत बी नाही साफ करायची माझी, मलाच करावं लागल. जोरात हसत काकाजी आतल्या खोलीत गेला. याच्या तळघरात खरंच भूत असतील का? हा काय प्रश्न झाला. आत्ताच त्याने मित्रांच्यात झालेलं सगळं संभाषण जसंच्या तसं सांगितलं. जणू तो स्वतः तिथं होता. नक्कीच भूत याचे गुलाम आहेत. इतक्यात कसला तरी आवाज आला. हा आवाज कसला? नाऱ्या आपल्या जागेवरून उठला. आतल्या खोलीत कधी पोचला त्याचं त्यालाही कळलं नाही. आत संपूर्ण अंधार होता.
कुणी डोळ्यात बोट घातलं तरी कळणार नाही, इतका मिट्ट अंधार. बाहेर जो सुवास जाणवत होता तो इथं नव्हताच. इथं एक वेगळाच वास होता. असा वास कधीही अनुभवात नव्हता. नाऱ्या एक एक पाऊल पुढे टाकत जात होता, पण नेमकं कुठं जातंय हे कळत नव्हतं. समोर भिंत असल्याचं त्याला जाणवलं. तो भिंतीला जाऊन चिकटला. भिंतीला खेटून खाली एक बोळ होतं. त्यानं आत पाय घातला आणि पाय फिरवून अंदाज घेतला. जेमतेम एक माणूस जाईल असं, पण पायाला पायऱ्या काही लागल्या नाहीत. पण इथं आत कमालीची उष्णता जाणवत होती. त्यानं कानात प्राण आणून खालचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. कसलाच आवाज येत नव्हता. अंदाज घेत तो जमिनीवर झोपला आणि डोकं बोळात घातलं. त्या क्षणी त्याला आतून जोर जोरात किंचाळण्याचा, रडण्याचा, ओरडण्याचा आवाज ऐकू आला. नाऱ्यानं पटकन डोकं बाहेर घेतलं. त्याला दरदरून घाम फुटला होता. नाऱ्या, अय नाऱ्या. काकाजीचा आवाज त्याच्या कानात आला. आवाज तर बाहेरून येत होता. ही काय भानामती आहे? तो धडपडत उठला. पळत बाहेर येताना कशाला तरी ठेचकळला. केसांसारखं काहीतरी जाणवलं. कुणाचं तरी डोकं होतं बहुतेक. नाऱ्या जोरात बाहेर आला. आत काय करत होता बे गैंबान्या? तूच आत गेलतास की, मग इथं कुठनं आलास? आतमध्ये आवाज आणि ते मुंडकं. त्याला नीट सांगताही येत नव्हतं. अरे नाऱ्या, तुला सांगून बी कळत नाही का? धोका आहे तिथं. तुला येऊ नको म्हणलेलो ना मी. अरे काय कळलंच नाही, मी तिकडं कसा काय गेलो? धापा टाकीत नाऱ्या बोलला. रत्ताळ्या, हे घे. काकाजीनं नाऱ्याच्या हातात एक ओली दोरी दिली. काळी दोरी. नाऱ्यानं जरा निरखून बघितली. लांब सडक केस वळून ती दोरी तयार केली होती. त्यावरची ओल रक्ताची होती. नाऱ्याच्या हाताला ते रक्त लागलं होतं. नाऱ्याला ते जाणवताच त्याने ती दोरी फेकून दिली. दोरी जमिनीवर पडताच तिनं पेट घेतला. जाळ तर असा लागला होता जणू काही कोणी रॉकेल ओतून पेटवलंय. अरे नाऱ्या, येड्या. काकाजी पटकन पुढं झाला. त्यानं खिशातून कसली तरी चिमूट बाहेर काढली आणि आगीवर फुंकर मारली. आग विझली, पण दोरी मात्र तशीच होती, अगदी तशीच. नाऱ्या डोळे फाडून सगळं बघत होता. काकाजीनं दोरी उचलली. तुला काय अक्कल बिक्कल? कुठानाच कर तुला का काहीतरी तू? हे लावसाटीचे केस आहेत, सगळ्यात खतरी भूत. ही दोरी ज्याच्याकडं असल त्याला दुसरं कोणतंच भूत काय पण नाही करू शकत. पण तुला ही दोरी बाप्याच्या हातात बांधावी लागल. नाऱ्या अजून नीट भानावर आला नव्हता. ते रक्त, तुला जेवढी माहिती पाहिजे तेवढी दिली. बाकी तुला काही घेणं देणं नाही. चल जा आता. नाऱ्यानं ती दोरी खिशात ठेवली. मंतरल्यागत तिथून निघाला. जणू कुणी अज्ञात शक्ती त्याला बाहेर ढकलत होती. बाप्याच्या हातावरती दोरी कशी बांधायची या विचारातच तो घरी पोहोचला. डेऱ्यातलं गार पाणी घटाघटा ढोसून तो याचाच विचार करू लागला. काय करावं हे त्याला सुचेना. त्यानं मला शपथ घातली, आता आपण त्याला घालूया. नाऱ्या उठला आणि तडक बाप्याचं घर गाठलं. बाप्या, तुला माझी शपथ आहे र. नाऱ्या, गप की आता. आता जर का नाही म्हणलो तर इज्जत जाईल की आपली. मी अडवत नाही र. पण काय, माझ्याकडे एक दोरी आहे, ती तुला संग न्यावी लागन. बरं, नेतो आणि त्या वड्याला फाशी घेतो. फिदी फिदी हसत बाप्या म्हणाला. माकडा, फाशी घेण्या एवढी मोठी नाही र. फक्त मनगटात बांधण्याजोगी आहे आणि तुला ती हातात बांधावी लागल बरं का. तू काकाजीकडे गेलता ना? बाप्या ओरडून बोलला. काय बी असू दे, ही दोरी तुला हातात बांधावीच लागल. तुला माझी शपथ आहे. बर, बांधीन, पण पोरासनी काय सांगायचं नाही. मी झाडाकडे निघालो की बांधीन म्हण. बघा, माझी शपथ ध्यानात असू दे. होय रे बाबा, दे. नाऱ्याने खिशातली दोरी बाप्याला दिली. बाप्याने बेफिक्रीने दोरी पॅन्टच्या खिशात टाकली. नीट ठेव, खाली पडू देऊ नकोस. आता रात्री 11:15ची वेळ होती. सगळी पोरं विसाव्याच्या दगडाजवळ जमली होती.
तयारीनिशी बाप्याची वाट बघत होती. जास्त वेळ न लावता बाप्या आणि नाऱ्या दोघेही तिथं आली. बाप्या निर्धास्त होता. पोराने सगळं सामान बाप्याच्या ताब्यात दिलं. 12 वाजतच आले होते. त्यानं स्मशानाची वाट धरली. पोरं थोडा वेळ थांबून पांगली. बाप्याला निघून 10-1 मिनिटं झालेली. अचानक त्याच्या लक्षात आलं की नारायणनं दिलेली दोरी पॅन्टीच्या खिशातच राहिली. त्याने पावले उचलली तर त्याच्यासोबत त्याच्या मागं कोणीतरी चालत येतंय असं त्याला जाणवलं. त्याला पावलांचा आवाज स्पष्ट येत होता. तो म्हणाला, नाऱ्या, तू असशील तर समोर ये, आपण सोबत जाऊ. उगाच घाबरशील एकटं. कोणीच प्रतिसाद दिला नाही. बाप्या चालू लागला. चालत चालत कुरणात आला. कुरण संपलं की स्मशानच पुढं होतं. पायवाट नेहमीची असल्यानं तो झपाझप पावले टाकत निघाला. नेमकं कुठं आलोय हे त्याला कळायला मार्ग नव्हता. दोन्ही बाजूला गर्द झाडी होती. त्यांचे आकार रात्रीच्या काळोखातही विचित्र दिसत होते. जणू कुणा माणसांच्या आकृती असाव्यात. बाप्या झपाझप पावले उचलायला लागला की मागून येणाऱ्या पावलांचा आवाजही वाढायचा. इतक्यात मध्येच काही वटवागळ बाजूने उडत गेली. टिवटिव करत टिटवीही लांब कुठेतरी ओरडत गेली. कधीही न घाबरणारा बाप्या आता मात्र चांगलाच टरकला होता. तरीही मनातली भीती झटकत तो म्हणाला, मनाचे खेळ आहेत सारे. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ते काही खोटं नाही. हो. पाठीमागून असा आवाज त्याला आला. बाप्या आता खूपच घाबरला. त्याला वाटलं की त्याचे मित्र त्याच्यासोबत मस्ती करत आहेत. तो लक्ष न देता पुढे निघाला. तरी त्यानं अंदाजाने एक दिशा ठरवली आणि त्या बाजूनं पुढे जायला लागला. सोबत पावलांचा आवाज होताच. तो स्वतःला समजावत होता की रात्रीच्या शांततेत झाडांमुळे आपल्याच पायांचा आवाज रिफ्लेक्ट होत असावा. पण हो कोण म्हटलं? नाही, हे विचारच नकोत. आपण एक गाणं म्हणूया. आणि इतक्यात घुबडांचा आवाज आला. भीतीने पुन्हा एकदा सरसरून काटा आला. त्यानं लुंगीचा सोगा हातात पकडला. झपाझप पावले टाकत तो निघाला. अचानक समोर ते झाड दिसलं. वाटेच्या मध्येच. अंधारात आपल्यालाच वाट दिसली नाही. आपणच आडवाटेने आलो. चला खिळा ठोकूया, असं म्हणून बाप्याने एका हातात खिळा आणि दुसऱ्या हातात दगड घेतला. झाडाच्या बुंद्याकडे निघाला. भल्या मोठ्या आकाराचं अस्ताव्यस्त पसरलेलं ते झाड अंधारात विचित्र दिसत होतं. बाप्या जवळ जात होता तसा झाडाचा आकार बदलत होता. पाने सळसळत होती आणि पावलांचा आवाजही जवळ येऊ लागला. बाप्या थरथर कापत झाडाच्या बुंद्याशी गेला. थरथरत्या हातानं बुंद्याला खिळा चिकटवला आणि दुसऱ्या हाताने दगड उचलणार इतक्यात ठोक असा आवाज आला. बाप्याच्या कानापाशी कुणीतरी बोललं. बाप्यानं जीवाच्या आकंतानं खिळ्यावर दगड आपटला. माघारी वळला आणि त्याला जाणवलं की कोणीतरी त्याची रुंगी धरली आहे. बाप्याला खूप जोरात ओरडावंसं वाटलं, पण त्याच्या तोंडातून आवाजच बाहेर निघाला नाही. अंधारातच सर्व काही शांत झालं. अमावस्येच्या त्या रात्री गर्द अंधारात काहीतरी विचित्र असे आवाज झाले आणि रात्र पुन्हा पहिल्यासारखी शांत झाली. दुसऱ्या दिवशी लोकांना बाप्याचं प्रेत झाडाखाली दिसलं आणि त्याच्या लुंगीचा सोगा त्या खिळ्यात अडकलेला होता. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. जर ही भयकथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.